हाय नमस्कार. आज आपण करणार आहोत आळूच्या पानाची वडी. मी एकदा आपल्या चॅनलला दाखवलेली आहे, पण आज ही थोडी वेगळी तुम्हाला दाखवणार आहे करून. ही चण्याची डाळ घेतलेली आपण. जेवढे आता माझ्याकडे दोन गुट्टे आहेत वडीच्या पानाचे, त्यामुळे मी ते 2 गुट्ट्यांना मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतले. त्याच्यातच भिजवायला मी छोटी वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि अर्धा वाटी धणे घेतलेत. आपले जिरं, 5-6 लवंग, 5-6 काली मिरी, थोडीसं जिरं घेतले आणि थोडीशी दालचिनी घेतलेली. हे आता सगळं आपण याच्यामध्ये आधी स्वच्छ धुवून घेऊया. आता हे आपण धुवून 4 ते 5 तासासाठी ठेवणार. त्याच्यातून आपण हे जिरं हे सगळं दाखवलं तुम्हाला, ते टाकून घ्यायचं. व्यवस्थित त्याला 4 ते 5 तासासाठी वर ठेवूया. व्यवस्थित फुगलं पाहिजे ते. आळूच्या वडीसाठी आपण 3-4 कोकमं घेतलेली आहे. थोडीशी म्हणजे आळू वडीला आंबट तिखट गोड असं होण्यासाठी चिंच घेतली. थोडंसं गूळ घेणार आहे आपण. ह्याच्यामध्ये थोडंसं आपण कोमट पाणी टाकून घेऊया. त्यात असंच आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घेतलं. आता डाळीबरोबर त्याला पण आपण असंच ठेवून देऊया, म्हणजे आता ही आळूची पानं आपण स्वच्छ धुवून डेट वगैरे काढून घेणार आहोत. 4 तास होऊन गेले आपल्याला. तिथे आपलं चिंच, कोकम आणि गूळ हे पण आपलं होत आले. आता हे आपल्याला वाटण साधंसं करायचं आहे. त्याच्यामध्ये ओला खोबरा जरासा घेतलेला, म्हणजे अर्धा वाटी पण नाही जायचं ओला खोबरा, लसूण, आलं, तर कोथिंबीर घेणार आहोत. त्याच्यामध्ये 4-5 मिरच्या घेणार आहोत त्याच्यामध्ये, आणि अर्धा कांदा घेणार आहोत. एवढंच अर्धा आहे ना. हे आपण या डाळीबरोबर सगळं मिक्स वाटून घ्यायचं आपल्याला. हे बघा, हे आता वाटण आपलं वाटून झालं आहे. आता ह्याच्यातच आपण ही डाळ आणि हे पूर्ण गाळून घ्यायचं पाणी. त्याचं अजिबात पाणी घ्यायचं नाही याचं. मी आता गाळून घेते. हे असं गाळून घ्यायचं आपण, असं बारीक ह्याच्यात जर आता आपल्याला पाण्याची गरज वाटली, कोकम आणि चिंच आणि गुळाचं जे पाणी केलं आहे ते व्यवस्थित आपण गाळून घ्यायचं आणि ते ह्याच्यात ओतायचं. हे बघा, मी पूर्ण चिंच पण ह्याला चुरून चिंच कोकम आपलं जे होतं ते चुरून गुळ सगळं हे करून बघा. हे असं पण मी पाणी लागलं तर आपल्याला पुढे घ्यायला. हे आपण हे मिश्रण केलेलं आहे चिंचेचं वगैरे टाकून, चिंचेचं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित आपण वाटून घेऊया आधी. आता पानं स्वच्छ धुवून घेतलेत मी, व्यवस्थित धुवून घेऊन सुकवलेली आहे ती. इकडे आपलं वाटण झालं आहे. आता त्याच्यामध्ये काय काय टाकायचं ते बघून घेऊया. 2 मोठे चमचे मी लाल तिखट घेतलेला, साठवणीतला जो मसाला आपला असतो तो घेतलेला आहे. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, आणि सफेद तीळ. आता आपण टाकून घेतलं सगळं पाहिजे ते आपल्याला. आणि आता हे वाटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि ह्याला गरज वाटली तरच आपण पाणी काढलेलं आहे तोच आता आपण ह्याच्यामध्ये घेणार आहोत. आता हे आणि लाल तिखट थोडंसं मी कमी टाकले, कारण आपल्या ह्याच्यामध्ये 4 ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, म्हणून ह्याच्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. आपलं पीठ भिजवून झालं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकून 5 ते 7 मिनटासाठी असंच ठेवणार आहोत आपण. आता लाटणं मारून आपले बघा हे असं व्यवस्थित झालेलं आहे आपलं पान. म्हणजे आपण कसं पाहिजे तसं आपण दमडू शकतो. तसे आता आपण एक पानं ही जी आहेत ती करून घेणार आहोत. बारीक गॅसवरती पाणी तापत ठेवायचं, म्हणजे आपल्याला पाण्याला पीठ लावेपर्यंत इकडे पाणी व्यवस्थित
तापून जाईल आपलं, म्हणजे उकळलं पाहिजे व्यवस्थित पाणी. चाळण आपण स्वच्छ पुसून घेतलेली आहे व्यवस्थित. त्याला थोडंसं तेल लावून असं व्यवस्थित आपण तेल चाळणीला लावून गेलो. पानं छोटे छोटे आहेत. त्याच्यात आपण दुसरं पान घेतलं आहे, त्या पानालाही लावायचं, व्यवस्थित लावून घ्यायचं चारी बाजूने. 2 पानं झाली. आता कुठे फाटलेला वगैरे असेल ना मध्ये तो घ्यायचा. यात आपण लावून झालं व्यवस्थित. त्याला गुंडाळायचं आहे आपल्याला. पानं छोटी असल्यामुळे आपल्याला थोडंसं सांभाळून करावं लागेल. असं लावून घेतलं आपण तर या साईडचं पण असंच गुंडाळून घ्यायचं आपण. असं गुंडाळून झालं. असं गुंडाळा किंवा तुम्ही असं घेतलं, असं जसं तुम्हाला सोपं पडेल ना तसं गुंडाळायचं. बघा असं छोटं होतं म्हणून तसं घेतलं तर तुम्ही मोठं येईल तुम्हाला. आता आपलं लावून झालेलं. हे आता आपलं व्यवस्थित लावून झाले. असं लावायचं. हे बघा असं ठेवायचं. आता आपण असं एक पान लावून घेऊया. आता आपलं असं व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता आपण टोपावर ठेवूया. इकडे पाणी आता आपलं व्यवस्थित उकळून गेलेलं आहे. त्याच्यावर अशी झाकण ठेवायची, चाळून ठेवायची. असंच आपण 7 मिनिट ठेवायचं आधी. आता आपण याचं झाकण काढून घेऊया. ओन बघूया ह्याला. व्यवस्थित आपली वडीशी आळू वडी आपली तयार आहे. तर गॅस बंद करूया आणि झाकण असंच ठेवायचं. मस्तपैकी आपली वडी झालेली आहे. तर तिला फ्राय करायची आपल्याला. त्याच्यामध्ये आपण पातळ अशी तुकडे करून घेणार आहोत. इकडे तेल मी तापत ठेवलेलं आहे. आता इकडे आपण तुकडे करून घेऊया पातळ असे. आता आपले पातळ तुकडे करून झालेले आहेत. त्याला आपण फ्राय करायचं ते बारीक गॅसवरती त्याला फ्राय करायचे असते. आता पण एका साईडनी भाजून झाले, त्याला पण उलटून घ्यायचं. आपल्या आळूवड्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आता आपण एक एक करून याला काढून घेऊया. आता आपण फ्राय केलेली बघितली. आता आपण रशाची वडी तशीच बघणार आहे. हा आपला कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. तिथे मी टोप ठेवलेलं आहे गॅसवरती. त्यामध्ये तेल ओतलं थोडंसं. त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकणार आपण. थोडंसं हिंग टाकलं, कढीपत्ता आणि कांदा थोडंसं परतून घ्यायचं. आपण कांदा परतून घेतलं. अर्धा कांदा घेतलेला आहे मी. आणि छोटा टॅमॅटो होता तो कापून घेतला. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट असेल तुमच्याकडे तर तुम्ही टाका, नाही टाकली तरी चालेल.
तर वाटणामध्ये माझ्या आलं पण असतं, लसूण असतं, त्यामुळे मी नाही घेत आहे. कांदा टॅमॅटो परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, जेवढी सोपी पद्धतीने कराल तेवढं छान लागतं. आपला 2 मोठे चमचे मी लाल तिखट म्हणजे घरगुती मसाला आपण करतो ना ते टाकलं. त्यामध्ये थोडंसं आपण गरम पाणी ओतूया म्हणजे आपला मसाला करपणार नाही. थोडंसं नावाला पाणी ओतणार आहे, कारण आपल्याला वाटण त्याच्यात टाकायचं आहे, तर आपण पाणी नाही जास्त टाकणार आहे. मसाला व्यवस्थित शिजून द्यावा. मसाला शिजून निघाला त्याच्यामध्ये जो आपण कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया. मी अगदी थोडंसं घेतलेलं आहे, वाटण टाकून घेतलं याच्यामध्ये. तेल निघेपर्यंत आपण फिरून घेऊया. साधारण तेल सुटत चाललं का त्याच्यात आपल्याला पाणी ओतायचं आहे. जसं कांदा खोबरा भाजतो तेव्हा पण आपला भाजून होतो, कांदाही भाजून होतो व्यवस्थित, खोबराही व्यवस्थित भाजून होतो. त्यामुळे आपल्याला आपलं वाटण व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे ना तेवढं पाणी ओतून घ्यायचं याच्या साईडने. गरम पाणी ओतलं आहे मी. आपल्या ह्या वड्या आहेत त्या व्यवस्थित त्याच्यामध्ये डुबल्या पाहिजे तसं पाणी ओतायचं आहे आपल्याला. तर आपल्या रेषाला व्यवस्थित उकळ आलेली आहे, आपलं शिजलेलं पण आहे व्यवस्थित. मग त्याच्यामध्ये आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या आपण टाकून घेऊया. खूप छान होते, करून बघा तुम्हीही, तुम्हालाही नक्की आवडेल. हलक्या हाताने याला असं सोडायचं आणि थोडंसं आपण एक उकळ येऊन द्यायची याला. तर आपल्याला उकळ आले, वरून थोडीशी आपण कोथिंबीर पेरूया आणि गॅस बंद करूया. आपला आळूवडीचा रस्सा बनलेला आहे. बघून घ्या कसे वाटले तुम्हाला माझी रेसिपी, आणि खरोखर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.